घेऊयात सुरुवातीला मोठ्या बातमीनं सुरुवात करूयात। मतदार याद्यांमधल्या घोळाच्या संदर्भात विरोधकांनी जे आरोप केले या सगळ्या आरोपांच्या नंतर आता निवडणूक आयोगानं चौकशीचे थेट आदेश दिलेले आहेत आणि ज्या मतदारसंघामधील मतदार याद्यांवरती विरोधकांनी आरोप केले, काही प्रश्न विचारले, त्या ठिकाणची चौकशी करून अहवाल सादर करा असे आदेश मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल आल्याच्या नंतर आरोप केलेल्या नेत्यांना या सगळ्याची प्रत देखील दिली जाणार आहे। विरोधकांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे पुरावे द्यावेत अशी मागणी आता नरेश म्हस्केंनी केली आहे। याचा अर्थ निवडणूक आयोग पारदर्शक आहे। तुम्ही जर ते आरोप केले असतील पुरावे द्या, जर चुकीचे असतील तर त्याच्यावरती कारवाई होईल। कोण नाही म्हणतंय, कोण नाही म्हणतंय। आणि डुप्लिकेट नावं, 4-4 वेळा नावं, अरे बिहारमध्ये हा प्रयोग केला ना आम्ही। बिहारमध्ये आपण विरोध करताय, काँग्रेस विरोध करताय। डबल नावं, 4 वेळा नावं, 3 वेळा नावं, हा आत्ताचा प्रकार आहे का?